मित्रांनो, स्वर्गातल्या देवदेवतांना क्षीरसागर घुसळल्यानंतर जे मिळालं ते आहे अमृत. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक नाही तर 5 अमृत सांगितलेली आहेत, जी एकत्र मिळून त्यांचं सेवन एकत्रितपणे केलं जातं, ज्याला पंचामृत म्हणतात. तर आज आपण पंचामृत या खाद्य प्रकाराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण पंचामृत म्हणजे काय, पंचामृत बनवण्याकरिता कोणकोणते घटक वापरले जातात, पंचामृत कसं तयार केलं जातं, पंचामृत प्यायल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व हे पिण्या अगोदर कोणते नियम पाळावे, या सर्व विषयांवर बोलणार आहोत. मित्रांनो, पंचामृत हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. पंच ज्याचा अर्थ आहे 5 आणि अमृत ज्याचा अर्थ आहे अमरत्वाचे अमृत. तर आता आपण पंचामृत बनवण्याकरिता कोणकोणते घटक वापरले जातात याविषयी जाणून घेऊया. पंचामृत हे दूध, दही, मध, साखर आणि तूप या 5 घटकांपासून बनवलेलं मिश्रण आहे. हे मिश्रण अतिशय पवित्र मानलं जातं आणि पूजा व इतर देव कार्य व समारंभांमध्ये तीर्थ म्हणून याचा वापर केला जातो. पंचामृतामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पारंपरिक घटकाचे प्रतिकात्मक महत्व आहे. दूध हे पवित्रतेचे प्रतीक आहे, दही हे समृद्धीचे प्रतीक आहे, मध हे एकतेचे प्रतीक आहे, साखर हे आनंदाचे प्रतीक आहे आणि तूप हे विजय आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. तर आता आपण पंचामृत कसं तयार करावं हे जाणून घेऊया. पंचामृत हे 1, 2, 4, 8, 16 या गुणोत्तर प्रमाणात अर्थात रेशिओ मध्ये तयार केलं जातं. म्हणजेच जर आपण 1 चमचाभर मध घेतलं असेल तर त्याच्या दुप्पटीने म्हणजेच 2 चमचे तूप घ्यावे. त्यानंतर तुपाच्या दुप्पटीने साखर घालायची म्हणजेच 4 चमचे साखर घालावी. जितक्या प्रमाणात साखर घेतली असेल त्याच्या दुप्पटीने म्हणजेच 8 चमचे दही घ्यावे. याचप्रमाणे जितके दही घेतले आहे त्याच्या दुप्पटीने म्हणजेच 16 चमचे दूध घालावे. अशा प्रकारे आपण शास्त्र पद्धतीने पंचामृत तयार करू शकतो. हे सर्व घटक मग एकत्रित करून त्याचं मिश्रण तयार केलं जातं, ज्याला पंचामृत म्हणतात. पंचामृतामध्ये मग तुळशीचं पान घालावं आणि मग त्याचा वापर करावा. मित्रांनो, पारंपरिकपणे पंचामृत 5 घटकांपासून बनवलं जात असलं तरीही आज त्यात पुदिना, केशर, केळी, खजूर, नारळ आणि इतर घटक असू शकतात, जे बहुतेकदा प्रदेशानुसार व तिथल्या उपलब्धतेप्रमाणे वेगवेगळे असतात. मित्रांनो, पंचामृतामध्ये वापरले जाणारे हे 5ही घटक भारतीय घरांमध्ये सहज उपलब्ध असतात आणि कदाचित दिवसभर कोणत्या न कोणत्या स्वरूपात वापरले देखील जातात. मग या विशेष मिश्रणाला का महत्वाचं मानलं जातं ते जाणून घेऊया. कारण जेव्हा हे 5 घटक योग्य प्रमाणात एकत्रित मिसळून पंचामृत बनवलं जातं तेव्हा त्याच्या एकत्रित आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे काही शक्तिशाली आरोग्यदायी फायदे मिळतात. म्हणूनच पूजा, हिंदू सण आणि धार्मिक समारंभांमध्ये याला महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. पंचामृतापासून देवी देवतांना स्नान घातलं जातं, अभिषेक केला जातो व त्याचा वापर तीर्थ म्हणून देखील केला जातो. यातूनच पंचामृताचं आरोग्यदायी महत्व अधोरेखित होतं. पंचामृताचे आपल्या शरीराला अनेक फायदे असल्याने नियमित व प्रमाणात याचं सेवन रोज जरूर करावं. आता आपण पंचामृताचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. पंचामृताचं सेवन केल्याने केस आणि त्वचेसाठी चांगले परिणाम होतात. पंचामृताचे नियमित व योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील पेशी दुरुस्त करण्याचं काम लवकर होतं. पंचामृत प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता राहत नाही. पंचामृतात असलेल्या 5 गोष्टींमुळे शरीराला कमी वेळात जास्त ऊर्जा मिळते.
पंचामृताचं सेवन शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. पंचामृताच्या सेवनाने संसर्गजन्य रोग दूर राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पंचामृत मानसिक विकासासाठी उपयुक्त आहे. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर योग्य प्रमाणात याचं सेवन केल्यास आईला व होणाऱ्या बाळास याचे खूप फायदे मिळतात. पंचामृतात तुळशीचे पान घालून याचं नियमित सेवन केल्यास कोणत्याही प्रकारचा आजार किंवा शंका येत नाही. पंचामृत पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि ऍसिडिटी, मळमळ यासारख्या समस्या कमी होतात. पंचामृत शरीरातील 3 दोष वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे आरोग्य सुधारतं. आता आपण पंचामृताविषयीचे नियमही जाणून घेऊया. मित्रांनो, नेहमी ताजं बनवलेलं पंचामृत प्यावं. पंचामृत बनवण्यासाठी नेहमी ताजे आणि चांगले साहित्य वापरावे. पंचामृतामध्ये दही घातलं जातं, जे काही काळाने आंबट होतं, त्यामुळे याचा वासही बदलतो व रंगही बदलतो. म्हणूनच पंचामृत नेहमी ताजं प्यावं, जास्त काळ ठेवून पिऊ नये. पंचामृत बनवण्यासाठी नेहमी स्टेनलेस स्टील, सिरॅमिक किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा. आणि पंचामृताचे एवढे फायदे असल्यामुळे ते केवळ प्रसाद म्हणून नाही तर दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास ही तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तर मित्रांनो, हे होते पंचामृताचे महत्व व पंचामृताचे आरोग्यदायी फायदे. आणि म्हणूनच योग्य प्रमाणात व नियमित याचं सेवन जरूर करावं. परंतु जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा आपल्या माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.